भारताने पाकिस्तानवरती हल्ला केलेला आहे. ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलेलं आहे. हे ऑपरेशन सिंदूर काय होतं, कुठे कुठे हल्ला केला आहे, आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आहे. असं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे, आपण पाकिस्तानचे जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प होते 9 ठिकाणी आपण हल्ला केलेला आहे. 5 हे पाकिस्तानच्या पंजाब राज्यातले होते, 4 हे जे पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर आहे तिथे होते. आणि हे कॅम्प कोणाचे होते, जे 3 जे मोठे दहशतवादी गट आहेत, लष्कर ए तोयबा ज्यांनी पहलगामचा हल्ला केला होता, त्यांची ठिकाणं बर्बाद झाली आहेत. ठिकाणाचा अर्थ असा होतो की त्यांचं ट्रेनिंग एरिया असतं, त्यांची राहायची जागा असते, त्यांची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तिथे जागा असते, तर ते सगळं बर्बाद झालं आहे. त्याच्याप्रमाणे जैश ए मोहम्मदच्या पण सगळ्या जागा या बर्बाद झालेल्या आहेत. आणि हिजबुल मुजाहिद तो तिसरा मोठा गट आहे, त्यांना पण बर्बाद करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पची आपल्याकडे माहिती होती ते 100% डिस्ट्रॉय झाले. तर तिथे जे लोक आत दहशतवादी जे आत असतील ते मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत. आणि याच्यामध्ये हे पाकिस्ताननीसुद्धा कन्फर्म केलेलं आहे. तर त्याच्यामुळे या दहशतवाद्यांना हा एक अतिशय मोठा असा झटका आहे. असं हे कॅम्पमध्ये संख्या ही 300 400 500 600 एवढी असू शकते. आणि हे सगळे बर्बाद झालेले आहेत. पण होऊ शकतात की थोडं कोणी मागे पुढे गेलं असेल तर तेवढे फक्त वाचले असतील. लॉन्च पॅडवरती कोणी फार लोक असू शकतील, ते असू शकतील. परंतु जे त्या कॅम्पमध्ये होते हे सगळे मारले गेलेले आहेत. याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. आंतरराष्ट्रीय युरोपियन युनियन काल म्हणत होतं की तुम्ही हल्ला करू नका, कारण त्याच्यामुळे युद्ध भडकेल. अमेरिकासुद्धा आपल्याला 150 सल्ले देत होते. युनायटेड नेशन्सचे जे मुख्य आहे ते म्हणत होते की तुम्ही हल्ला करू नका. आता ज्या वेळेला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळेला त्यांनी युनायटेड नेशन्सची परवानगी घेतली का, तर उत्तरं नाही. त्यांनी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पना विचारलं का, तर उत्तरं नाही. त्यांनी युरोपियन युनियनला विचारलं का, नाही. मग तर त्यांनी विचारलं नाही, त्यांना जर तुम्ही थांबवू शकला नाही तर तुम्ही आता आम्हाला काय म्हणताय की आम्हाला विचारा वगैरे. तर भारताने हे दाखवून दिलेलं आहे की जे 150 वेस्टर्न कंट्रीज आहेत की जे भारताला उपदेश करत असतात, तुम्ही आमच्याबरोबर असा किंवा नसू, जर आमचं राष्ट्रीय हित जर धोक्यात आलं असेल तर आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करू आणि तुम्हाला न विचारतासुद्धा करू. तर हा जगाला एक संदेश देण्यात आलेला आहे की भारत एक मजबूत राष्ट्र आहे. ते युरोपियन युनियनच्या विरुद्ध जाऊ शकतं, युनायटेड नेशन्सच्या विरुद्ध जाऊ शकतं, अमेरिकेच्या इच्छेच्या विरोधात जाऊ शकतं आणि आपलं राष्ट्रीय हिताचं रक्षण करू शकतं. तर हा एक मोठा मेसेज आपण त्यांना दिलेला आहे. युद्ध करायचं की नाही आता पुढे पाकिस्तान ठरवेल. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्याकडनं बदला घेतलेला आहे. आता याच्यापुढे पाकिस्तानची रिॲक्शन कशी होईल, ते प्रतिहल्ला करतील का, तर त्यांनी प्रतिहल्ला केला तर आपण प्रतिहल्ला करून त्यांचं अजून जास्त नुकसान करू. म्हणजे आपण याच्या पुढे अजून पारंपरिक हल्ला करू हे लगेच सांगणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे. परंतु जर पाकिस्तानने कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं तर त्यांना पुन्हा एकदा आपण अजून जास्त करारा जबाब देऊ. याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. कॅमेरा आदर्श कटकेसह सागर साम.